आळंदीमधील इंद्रायणी नदी पाठोपाठ आता मुळा नदी देखील या ठिकाणी प्रदूषित होऊ लागलेली आहे। आपण पाहू शकतो की ते जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। ज्याप्रमाणे इंद्रायणी नदी ज्या पद्धतीने प्रदूषित होत असते त्याच पद्धतीने ही नदी देखील आता प्रदूषित होऊ लागलेलं आपल्याला चित्र गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळते। आज देखील आपण पाहिलं तर सकाळपासून या नदीने जे आहे ते असाच फेस जो आहे तो सुरू असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातून 2 ते 3 नद्या ज्या आहेत त्यातून जात असतात। त्यातील पवना नदी प्रदूषित, मुठा नदी प्रदूषित, इंद्रायणी नदी देखील प्रदूषित। आता तेच आपण पाहिलं तर शहरातील प्रदूषित पाणी असेल किंवा कंपन्यांचं केमिकल असेल ते या नदीत सोडल्यामुळे आपण पाहू शकतो की या नदीची कशी दुरावस्था जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपल्यासोबत स्थानिक काय आहेत आपण त्यांच्याकडून काय सांगाल, ही अवस्था कधीपासून अशी? गेल्या 5 वर्षापासून ही अवस्था आहे। ही नदी सुधारच्या नावाखाली ह्या महापालिकेने जी कामं चालू केलेली आहे त्याच्याने हे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। तुम्ही आज पाहत असाल त्या भागामध्ये पाहताल एस-टी-पीला जे पाणी जातं ते डायरेक्ट नदीमध्ये सोडलेलं आहे। म्हणजे इथं एस-टी-पी प्लांटवाल्यांनाही पाठीशी घालण्याचं काम ह्या प्रशासनाने चालवलेलं आहे असा आमचा थेट आरोप असेल। आणि त्याच पद्धतीने नदी सुधारच्या नावाखाली त्यांनी चुकीच्या पद्धतीने नदी बारीक केलेली आहे। ही नदी म्हणून अस्तित्वातच नाही, हा ओढा म्हणून अस्तित्वात आलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्ही पाहत असाल तिथं असंख्य लोक ही पिण्या खाण्याला बसलेली आहे, त्याच्याही कोणाचं लक्ष नाही आहे। म्हणजे नक्की नदी सुधार म्हणजे काय ह्याची शासनाने अभ्यास करण्याची आज गरज आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातून जाणारी ही नदी देखील प्रदूषित झाल्यामुळे आता चिंतेचा विषय जो आहे त्याचा पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी पुढे आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।